स्टुडंट, लास्ट लेक्चर वी हॅव स्टार्टिंग विथ रिलेशनल अल्जेब्रा. त्यामध्ये आपण दोन पहिले ऑपरेशन्स बघितले होते, ते म्हणजे एक प्रोजेक्शन ऑपरेशन अँड द सिलेक्शन ऑपरेशन. देन नेक्स्ट पॉइंट इज कार्टेशियन प्रोडक्ट. A Cartesian product or cross product. Cartesian product performs the cross product of two relations. Here every rows of one relation is joined to every other row of the relation. The number of rows contained in the resultant relation is therefore multiplication of the number of rows from the both the relations. यामध्ये काय केलं जातं, जे आपले दोन रिलेशन्स असतात, आपण RDBMS शिकतोय त्यामध्ये काय रिलेशनल डेटा मॉडेल्स, त्यामध्ये आपला जो डेटा आहे, आपला जे रिलेशन आहे ते आपण टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये शो करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रिलेशन म्हणतो. मी यामध्ये कन्सिडर केलं दोन रिलेशन्स R1 अँड R2. सो वाय क्रॉस प्रोडक्ट इज रिक्वायर्ड. जेव्हा आपल्याला दोन टेबल्स किंवा मल्टिपल टेबल्स जॉईन करायची क्युरी आपण परफॉर्म करतो, तेव्हा मल्टिपल टेबल जॉईन करतो. मग जॉईनिंग जेव्हा आपल्याला करायचं असतं दोन टेबल्स, त्याआधी पहिली कंडिशन कोणती असते की क्रॉस प्रोडक्ट. ते दोन टेबल क्रॉस प्रोडक्टने जॉईन करणं जास्त गरजेचे आहे. त्यानंतरच आपण जॉईनिंगची जी क्युरी असते, टेबल जॉईनिंगची जी क्युरी असते ती परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ दिस एक्झाम्पल. यामध्ये मी दोन रिलेशन्स घेतले. R1 यामध्ये 3 कॉलम्स आहेत ABC अँड R2 घेतलाय, त्यामध्ये 3 कॉलम्स आहेत CDE. ठीक आहे. सो ह्यासाठी स्टार्ट करण्याआधी कार्टेशियन क्रॉस प्रोडक्टचे दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. फर्स्ट इज, इथे बघा नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, 3 नंबर ऑफ कॉलम्स आहेत. अँड प्लस इथे नंबर ऑफ इथे पण R2 चे नंबर ऑफ कॉलम्स 3 आहे. सो या दोघांचे क्रॉस प्रोडक्ट जो असेल तो काय असेल, 6 असेल. सो टोटल नंबर ऑफ आपण क्रॉस टेबल केलं, क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर टोटल नंबर ऑफ रोज किती असणार, कॉलम्स किती असणार आहेत आपले, 6 असणार आहेत. 3 + 3. ठीक आहे. अँड त्यानंतर नेक्स्ट येतं टपल्स. टपल्स मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, यामध्ये आपले किती टपल्स आहेत, R1 मध्ये 2 टपल्स आहेत, सो 2. अँड R2 मध्ये किती टपल्स आहेत, 2 टपल्स आहेत, सो 2 × 2 4. सो टोटल नंबर ऑफ आपले टपल्स और रोज किती झालेत, 4 झालेत. मग मी त्याप्रमाणे कॉलम्स किती बघा, 3 + 3 कॉलम 6 मी डिवाइड करून घेतलेले आहेत. आणि आपले टपल्स म्हणजे रोज किती होणार आहेत, 2 × 2 म्हणजे 4 रोज तुमचे क्रॉस प्रोडक्ट मध्ये इन्क्लूड होणार आहेत. ठीक आहे. सो आता हे मी फॉर्मॅटिंग कसं केलंय बघा, मी इथे काय लिहिलंय, R1 क्रॉस R2, फर्स्ट रिलेशन म्हणजे फर्स्ट टेबल इंटू R2 सेकंड टेबल. तर त्याप्रमाणे मी कॉलम्स घेतल्यात. पहिल्यांदा मी फर्स्ट जे टेबल्स आहेत त्याचे कॉलम्स घेतले आहेत ABC अँड नेक्स्ट CDE हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्याला आता पुढे यावरती क्रॉस प्रोडक्ट कशा प्रकारे परफॉर्म करायचं आहे ते बघायचं आहे. यामध्ये बघा, यामध्ये स्टार्टिंगला काय येणार, ABC R1 चे प्रोडक्ट येणार. सो 1 2 3. सो आता आपल्याला याचं क्रॉस प्रोडक्ट करायचं आहे. तो कसा येणार, पुढचे जे आहेत R2 चे जे रिलेशन्स आहेत ते R1 च्या या रिलेशनला मल्टिप्लाय करणार, म्हणजे ते लिहिणार आपण 3 4 5 अँड 2 1 2 2 1 2. अँड हा आपला जो डेटा आहे, हे जी टपल आहे ती ऍज इट इज तशीच येणार, 1 2 3. ठीक आहे. हे झालं फर्स्ट. अँड नंतर काय करायचंय, हे टेबल येणार, सॉरी हे टेबल येणार 2 1 4. त्यामध्ये आपण काय करणार, सेम वे जसं याला आपण मल्टिप्लाय केलं या टेबल्सने, सेम वे आपण याला मल्टिप्लाय करणार. सो अगेन 3 4 5 अँड नेक्स्ट इज 2 1 2 अँड ऍज इट इज हा रो तसाच येणार आहे, 2 1 4. सो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की 6 कॉलम्स 1 2 3 4 5 6 अँड 4 रोज तुमचे टपल्स झालेले आहेत. सो एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मी इथे घेतलं एम्प्लॉय इंटू डिपार्टमेंट, म्हणजे एम्प्लॉय एक टेबल आहे अँड डिपार्टमेंट एक टेबल आहे. मग त्याचं क्रॉस प्रोडक्ट करून दोन टेबल एकाच टेबलमध्ये कंबाईन करण्यासाठी क्रॉस प्रोडक्टचा यूज केला जातो. ठीक आहे. अशा प्रकारे क्रॉस प्रोडक्ट अप्लाय होतं. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे ABC आहे अँड CDE, जे म्हणजे ऍट लिस्ट 1 कॉलम शुड बी
कॉमन असला पाहिजे क्रॉस प्रोडक्ट करते वेळी, असा EF कॉड जो फादर ऑफ DBMS आहे त्याचं म्हणणं आहे की दोन कॉलम्स जे दोन टेबल्स जेव्हा तुम्ही हे करायला जॉईन करायला जाता किंवा क्रॉस प्रोडक्ट करायला जाता त्यावेळी ऍटलीस्ट वन कॉलम तरी त्याचा कॉमन असणं गरजेचं आहे. अदरवाईज तुमचं क्रॉस प्रोडक्ट अप्लाय होणारच नाही. कारण सपोज दोन जे टेबल्स आहेत त्यामध्ये काही सिमिलॅरिटी जर नसतील तर तो क्रॉस प्रोडक्ट म्हणजे ते टेबल कंबाईन करण्याची गरज आहे का आपल्याला नाही. सो EF कॉडच्या रूल प्रमाणे ऍटलीस्ट वन कॉलम शुड बी इक्वल इन ऑल टू रिलेशन्स, अदरवाइज अदर रिलेशन्स. ठीक आहे, म्हणजे एक किंवा एकपेक्षा जास्त रिलेशन्स तुम्ही जेव्हा क्रॉस प्रोडक्ट करून जॉईन करायला जाणार तेव्हा त्यातला ऍटलीस्ट एक तरी कॉलम हा कॉमन असणं जास्त गरजेचं आहे. अशा प्रकारे क्रॉस प्रोडक्ट हा. नेक्स्ट पॉइंट इज युनियन ऑपरेशन. Union operation units the result of the two queries. It's append the result of the first query to the result of the second query. It does not eliminate the duplicate tuples in the resultant relation. युनियन म्हणजे काय? युनियन मध्ये काय केलं जातं, जे दोन वेगवेगळे टेबल्स आहेत ते कंबाईन केलं जातं. आपण सेट ऑपरेशन्स तुम्ही बघितल्या असतील. नंबर ऑफ जर सेट असेल, एक सेट असेल सपोज 1 2 3 अँड दुसरा सेट असेल 1 2 5. ठीक आहे, सो सेट युनियन म्हणजे काय, दोघांमध्ये कंबाईन करणं. मग यामध्ये कसं होणार, 1 2 कॉमन राहणार, डबल रिपीट नाही होणार, 3 अँड 5. हा काय झाला सेट ऑपरेशन. सेम वे जसं तुम्ही सेट वरती युनियन अप्लाय करतात सेम वे तुम्ही युनियन हे टेबल वरती अप्लाय करू शकता. यामध्ये सुद्धा जी रिपीट व्हॅल्यू असेल ती फक्त एकदाच लिहिली जाते. सो युनियन बघा, युनियनचे काही रूल्स आहेत. फर्स्ट रूल इज नंबर ऑफ कॉलम शुड बी द सेम इन नंबर. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स जे असणार, ज्या दोन टेबल्सच्या तुम्हाला युनियन करायचं आहे त्या दोन टेबलचे नंबर ऑफ कॉलम्स हे सेम असणं जास्त गरजेचं आहे. आपण दोन एक्झाम्पल्स घेतले आहेत. एक स्टुडंट टेबल आहे अँड सेकंड इज एम्प्लॉई टेबल. यामध्ये दोघांमध्ये कॉलम नंबर सेम आहेत. बघा, याची पण दोन ऍट्रिब्यूट्स आहेत, रोल नंबर अँड नेम. आणि इथे दोन ऍट्रिब्यूट्स आहेत, एम्प्लॉई नंबर अँड नेम. सो कॉलम सेम झाले. फर्स्ट रूल आपण सॅटिस्फाय करतोय. त्यानंतर सेकंड रूल इज द डोमेन ऑफ द एव्हरी कॉलम मस्ट बी सेम. डोमेन म्हणजे काय, ऍट्रिब्यूट्स. आपला जे कॉलम आहे, कॉलम्स आपण जे घेणार आहोत ते युनियन करताना त्याचे डोमेन्स आहेत ते सेम असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सपोज स्टुडंट टेबल मधलं नेम अँड एम्प्लॉई टेबल मधलं एम्प्लॉई नंबर जर त्या दोघांचं युनियन करायला जाल तर ते युनियन होणार नाही. कारण एक आहे नंबर फॉर्मॅटमध्ये आणि दुसरा आहे कॅरेक्टर फॉर्मॅटमध्ये. सो दॅट्स नॉट अलाउड इन युनियन. सो युनियन मध्ये काय आहे की डोमेन जो असणार आहे तो सेम असणं गरजेचं आहे. इथे बघा, आपण युनियन करते वेळी रोल नंबर, एम्प्लॉई नंबर हे काय नंबर्स झाले आणि नेम्स सो हे कॅरेक्टर झाले. सो अशा प्रकारे डोमेन आहे ते सेम असलं पाहिजे. अँड नंबर ऑफ कॉलम्स ऑफ टू टेबल्स किंवा जास्त जर टेबल तुम्ही घेणार असाल युनियन करण्यासाठी सो त्याचे नंबर ऑफ कॉलम्स पण सेम असले पाहिजेत अँड डोमेन पण सेम असलं पाहिजे. ठीक आहे, हे दोन रूल झाले युनियनचे. सो हाऊ टू परफॉर्म युनियन. सपोज आता तुम्ही युनियन कशा प्रकारे परफॉर्म करणार, यामध्ये काय येणार, फर्स्ट जी तुमचं स्टुडंट टेबल आहे याची क्युरी अशी येणार, स्टुडंट हे टेबल नेम झालं युनियन एम्प्लॉई. ठीक आहे, स्टुडंट युनियन एम्प्लॉई. युनियन हा तुमचा मॅथमॅटिकल सिम्बॉल आहे, आपण मागच्या लेक्चरला बघितला. सो ही अशी त्याची क्युरी होणार. ती परफॉर्म केल्यानंतर तुम्हाला आन्सर्स येणार. 1A हे लिहिताना इथे चेक करा, इथे सेम आहे सो रिपीट होणार नाही. सो 1A, त्यानंतर 2B ऍज इट इज जसं दिलंय तसं, 3C अँड 7E. इथे बघा, नंबर ऑफ कॉलम्स 5 होते, इथे युनियन केल्यानंतर नंबर ऑफ कॉलम 4 झाल्यात. बिकॉज रिपीट जे व्हॅल्यू आहे ती फक्त एकदाच लिहिली जाते युनियन मध्ये. अँड आता प्रश्न राहणार की कॉलम्सचे नेम म्हणजे ऍट्रिब्यूट्स कोणते देणार. सो आपण जे पहिलं टेबल घेणार त्याचे जे ऍट्रिब्यूट्स असणार आहेत ते ऍट्रिब्यूट्स तुम्ही युनियन करता त्या टेबलला द्यायचे असतात. सो आपलं पहिलं टेबल कुठलं आहे, स्टुडंट लिहिलंय आपण. सो स्टुडंटचे जे ऍट्रिब्यूट्स आहेत तेच ऍट्रिब्यूट्स इथे अप्लाय केले जाणार. सपोज आपण एम्प्लॉई आधी लिहिलं असतं तर एम्प्लॉईचे जे ऍट्रिब्यूट्स आहेत ते इथे आले असते. सो यामध्ये ऍट्रिब्यूट येणार रोल नंबर,
अँड नेम. सो अशा प्रकारे युनियन हे ऑपरेशन परफॉर्म केलं जातं. आता तुम्हाला फक्त नेम दोन टेबल मधल्या नेम्स जर युनियन करायचं, दोन टेबल मधले फक्त नेम्स हा जर कॉलम्स तुम्हाला घ्यायचं असेल तर त्याची क्युरी कशी येणार बघू शकता. एक आहे प्रोजेक्शन, आपण मागच्या लेक्चरला बघितलं. प्रोजेक्शन नेम, टेबल नेम स्टुडंट युनियन प्रोजेक्शन नेम एम्प्लॉई. ही तुमची क्युरी झाली. ही क्युरी परफॉर्म केल्यानंतर आउटपुट विल बी नेम. हा तुमचा कॉलम नेम असेल. ठीक आहे, एकच कॉलम, तुम्ही फक्त काय नेम दोन्ही टेबल्स मधले फक्त नेम कंबाईन करताय. सो ए बी सी अँड ई. ही जी क्युरी आहे त्याचं आउटपुट काय असणार, हे असं असणार आहे. ए डबल असेल तर तो एंटर न करता फक्त सिंगल ए एंटर करणार, बी सी अँड ई. अशा प्रकारे युनियन ही क्युरी परफॉर्म होते. त्यामध्ये दोन रूल्स आहेत. नंबर ऑफ कॉलम शुड बी सेम इन नंबर, म्हणजे जे तुम्ही दोन टेबल युनियन करायला घेणार त्याचे नंबर ऑफ कॉलम सेम असणं गरजेचं आहे. अँड सेकंड इज द डोमेन ऑफ द एव्हरी कॉलम मस्ट बी सेम, म्हणजे डोमेन जे असणार आहे ऍट्रिब्यूटची कॅरेक्टरिस्टिक्स जी असणार आहे ती सेम असल्या पाहिजे. म्हणजे कॅरेक्टर असेल तर कॅरेक्टरचीच तुम्ही युनियन करू शकता, नंबरची युनियन नाही करू शकत. नंबरचं नंबरशीच युनियन होऊ शकतं, कॅरेक्टरशी नाही होऊ शकत. अशा प्रकारे डोमेन आपण चेक करणं जास्त गरजेचं आहे. सो देन नेक्स्ट पॉइंट इज rename operation. The operation is used to name and therefore is to refer to the result of the relational algebra expression. It makes the possible refer to the relation by more than one name. रिनेम कशासाठी, जसं रिनेम तुम्ही बघितलं नॉर्मली रिनेम कशासाठी यूज केलं जातं. पर्टिक्युलर तुमचं जर इनबिल्ड नेम असेल तर त्याचं नाव आहे ते चेंज करण्यासाठी रिनेम यूज केलं जातं. सेम वे जसं तुम्ही नॉर्मल यूजमध्ये रिनेम यूज करता तसंच DBMS मध्ये रिलेशनल अल्जेब्रामध्ये सुद्धा रिनेम यूज केलं जातं. रिनेमचा सिंटॅक्स आहे, हा सिम्बॉल आहे न्यू नेम. तुमचं जे न्यू नेम असेल ते ऍट्रिब्यूट लिस्ट, म्हणजे तुमचं ज्या ऍट्रिब्यूटलाचं नाव चेंज करायचं आहे ते. आणि हे आहे एक्सप्रेशन. हा काय झाला, सिंटॅक्स झाला रिनेमचा. अँड एक्झाम्पल बघा, रिनेम द एम्प्लॉई सॅलरी ऑफ एम्प्लॉई टू द न्यू सॅलरी. म्हणजे काय करायचंय, एम्प्लॉई सॅलरी नावाचं जे कॉलम आहे त्याचं एम्प्लॉई टेबल मधला त्याचा रिनेम करून न्यू सॅलरी हे कॉलम नेम चेंज करायचा आहे. सो क्युरी कशी फायर होणार, न्यू सॅलरी कॉलम मध्ये एम्प्लॉई सॅलरी प्लस 200. मग जिथे एम्प्लॉई सॅलरी हा कॉलम नेम असेल तिथे रिप्लेस होऊन काय येणार, न्यू सॅलरी हा तुमचा कॉलमला नेम असाइन होणार. सो रिनेम ऑपरेशन्स कसं परफॉर्म होतं ते समजलं असेल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल, ऑपरेशन समजले नसेल तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारा. थँक्यू.